पावसाने झोडपलं आणि नवऱ्याने फटकवलं. दोन्हीही गोष्टी नॅचरली समसमानच असतात आणि म्हणूनच दिल्या घरी स्वतःला मॅनेज करून सुखी राहा आणि किरकोळ भांडणावरून माहेरचा रस्ता धरू नकोस, असं पूर्वी आई वडील त्यांच्या मुलीला सासरी जाताना सल्ला देत असे. पण जेव्हापासून कायदा स्त्रियांच्या बाजूने झाला आहे तेव्हापासून चित्र पार बदलूनच गेलं आहे. आता जर जावयाने त्यांच्या मुलीला साधी शिवी जरी दिली तरी सुद्धा आई वडील मुलीला सांगतात की ताबडतोब माहेरी निघून ये. मित्रांनो, नराने आपल्या मादीवर हुकूमत गाजवणे ते नैसर्गिकच आहे आणि त्याची समानताही सर्वच प्राण्यांमध्ये समानच आहे. पण मानवाच्या बाबतीत जेव्हापासून नैसर्गिकतेचं अनैसर्गिक झालं आहे तेव्हापासून चांगले वाटणारे संसार सुद्धा 1-2 वर्षांतच तुटू लागले आहेत. तसे पाहता नव्या नवरा बायकोचं ते मुळात भांडण नसतच, तो तर त्यांचा लुटूपुटू सारखाच खेळच तर असतो आणि अधूनमधून हुक्की आली की मग तो खेळ ते खेळतच असतात. पण मध्येच कायदेबाज मंडळी एंट्री मारून त्या खेळाचा पूर्ण रंगच बिघडवून टाकतात आणि संसाराचा विषय पार तुटण्यापर्यंत नेतात, नाही का?